आणि आता सविस्तर वृत्त। काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला। मुंबईत भाजपच्या पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। चव्हाण यांनी काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांच्यासोबत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे। सोमवारी काँग्रेसच्या सदस्य पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मुंबईत भाजपच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांनी भाजपची सदस्यता ग्रहण केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांना पक्षाची प्राथमिक सदस्यता दिली। चव्हाण यांच्यासह नांदेडचे नेते देखील भाजपमध्ये सहभागी झाले आहेत। माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन। इतके वर्ष मी गेल्या 38 वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे। या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे। भाजपमध्ये प्रवेश घेताच चव्हाण यांनी काँग्रेसवर आपली नाराजी व्यक्त केली। गेल्या 38 वर्षात मी राजकारणात सेवा दिली आहे, मात्र काँग्रेसमध्ये अनेक मतभेद होत आहे आणि त्यामुळे मी पक्ष सोडला। तर हा निर्णय एका दिवसात घेतला नाही असंही ते म्हणाले। अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्त प्रवेश केला। त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या, बाकी मला पदाची कुठलीही अपेक्षा नाही, लालसा नाही। आणि आम्हाला अतिशय आनंद आहे आज खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झालाय, अमर राजूरकरजींचा प्रवेश झालाय, पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू। इसमें समय लगा है, इट वाज नॉट अ वन डे स्नैप डिसीजन, ये मैं कहना चाहूंगा। जहां तक लेट मी कंप्लीट। दूसरा इशू है सर, जरूर पार्टी ने मुझे बहुत कुछ दिया, मैं नहीं मना नहीं कर रहा हूँ, पर ये भी सच है मैंने भी पार्टी के लिए बहुत योगदान दिया, जिसके लिए महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी को निश्चित ताकत मिली, ये भी कोई डिनाई नहीं कर सकता। तो इट वाज नॉट आई एम नॉट मतलब ये मैं पर्सनली ऑब्लाइज्ड हूँ पार्टी के लिए, मेरे पार्टी की लीडरशिप के लिए मैं ऑब्लाइज्ड हूँ, बट अचानक अगर तुम मेरे बौछार कोई चीज की करते हो ये उचित नहीं है। ठीक है, मैंने फैसला किया इंडिविजुअली, मैंने पार्टी को डैमेज करने की कुछ नहीं किया, इट वाज माय ओन पर्सनल डिसीजन, बट मैंने भी पार्टी में मेरा योगदान क्या है मेरी नेशनल पार्टी जानती है। अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे भाजप लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत मोठी राजकीय खेळी खेळण्याच्या मूडमध्ये असल्याचं दिसतंय। तर त्यांचा हा दावा किती प्रभावी ठरेल हे येणारा काळ सांगेल।